छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हो माता सनातन हिंदू धर्म की उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीची साकडे पडो नेंदी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता तुका मने सत्य कर्मावा व्यसाय तुका मने सत्य कर्मावा व्यसाय घातली या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता विठ्ठल 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता महयोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनेन्द्रयं समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे करण संतांचिया दुसरे करण संतांची या त्यांच्या कृपा झाले कथेचा विचार त्यांच्या कृपा झाले कथेचा विचार दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा झाले कथेचा विचार त्यांच्या कृपा झाले कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादिलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंसचारुनमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरू वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काडी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागीन अनिक कर जोडितो कथे काडी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त असते प्राप्त ठिकाणी भगवत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग काढलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू तुमच्या आमचे जगाचे जगद्गुरू वैराग्याचे महामेरू असणारे वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला 3 क्रांत्या मिळाल्या काका वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला पहिली क्रांती मिळाली माझ्या ज्ञानोबांच्या रूपाने वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला पहिली क्रांती मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आणि वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला तिसरी क्रांती मिळाली धर्मवीर संभाजी महाराजांच्या रूपाने एरवी वयाचं 16वं वर्ष आपण धोक्याचं म्हणतो पण ह्याच वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 प्रकारच्या क्रांत्या घडतात त्यातली पहिली क्रांती आहे माझ्या ज्ञानोबांच्या रूपाने काय केलं काका ज्ञानोबांनी एखादी मनुष्य जिवंत असताना त्या मनुष्याने केलेलं कार्य मग ते आर्थिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल एनी अदर फील्ड कुठल्याही फील्ड मध्ये केलेलं कार्य
त्या मनुष्याने स्वतःच्या हाताने पुस्तकामध्ये बंदिस्त करून समाजाला वाचण्याकरता द्यावं, त्याला म्हणतात आत्मचरित्र. आत्मचरित्र लिहिणं विशेष नाही काका, कोणीही लिहू शकतं. पण मेलेला मनुष्य माझ्या ज्ञानोबाने जिवंत करावा, शके 1272 पै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरू लेख पुजारा. 1272 मध्ये माझ्या ज्ञानोबाने मेलेला मनुष्य जिवंत केला. त्यांच्याकडून तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ दिला माय बापा. एवढंच नाही आई, ज्या खांब्याला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली जावी, ज्या खांब्याला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली जावी, त्या खांब्याचं मंदिर व्हावं आणि हजारोने समाज त्या खांब्यासमोर नतमस्तक होतोय. त्या खांब्याचं नाव आहे पैसखांब निवासा. त्या खांब्याचं परमभाग्य ज्ञानोबांचाच फक्त स्पर्श झाला तर त्या खांब्याचं मंदिर होतंय माय बापा. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. दुसरी क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला जागतिक वारसामध्ये ज्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा किल्ला, हा तोरणा किल्ला वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवून दिला माय बापा. हो, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधला सगळ्यात अवघड असणारा ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धभूषण, हा वयाच्या 14व्या वर्षी धर्मवीर संभाजी महाराजांनी तुमच्या आमच्या करता द्यावा. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे माय बापा. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुमचं आमचं परमभाग्य की तुम्ही आम्ही भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो काका. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, पण कुठल्याच देशाच्या नावापुढे माता संबोधन. अनेक देश आहेत, अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पण एकाही देशापुढे माता संबोधन नाहीये. पाकिस्तान तर लांब लांब पर्यंत पण नाही. पण एकच देश, त्या देशाचं नाव आहे भारत. चांगला आवाज येतो ना. जेवण करेल नाही का? उद्या 150 वर्ष परिपूर्ण होत आहे वंदे मातरमला. ऐका एकदा सगळ्यांनी जोरात म्हणा, भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम. त्या भारतामध्ये तुमचा आमचा जन्म आहे माय बापा. भारत खंडे नरदे प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती. भारतासारख्या देशामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. या भारतामध्ये एकंदरीत 36 राज्य आहेत. त्या 36 राज्यापैकी उत्तर प्रदेश ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे माय बापा. त्या संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म आहे. चला पुढे. तुमचं आमचं दुसरं परम भाग्य, तुमचा आमचा जन्म या जळगाव जिल्ह्यामध्ये माय बापा. का भाग्य आहे तुमचं आमचं जळगाव जिल्ह्यामध्ये जन्माला यायचं. आर्थिक दृष्ट्या सगळ्यात सक्षम असणारा आपला जळगाव जिल्हा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपला जळगाव जिल्हा महाराष्ट्रामध्ये केळीसाठी प्रसिद्ध आहे बाबा. आपल्या जळगाव जिल्ह्याची केळी 7 समुद्रापार जाते. हे परम भाग्य आहे तुमचं आमचं. त्याच्याही पुढचं अजून परम भाग्य, आदिशक्ती मुक्ताईच्या सानिध्यामध्ये तुमचा आमचा जन्म आहे. मुक्ताईनगर आपल्यापासून जवळच आहे माय बाबा. भाग्य आहे तुमचं आमचं. तुमचं आमचं तिसरं परम भाग्य, तुमचा आमचा जन्म चाळीसगाव तालुक्यामध्ये. का तुमचं आमचं परम भाग्य चाळीसगाव तालुक्यामध्ये जन्माला यायचं आहे का? एकावर शून्य लिहायचा, त्या एकाची किंमत होते 10. त्या शून्यावर अजून एक शून्य, एकावर अजून एक शून्य द्यायचा, त्या एकाची किंमत होते 100. अजून एक जोडा 1000, अजून एक जोडा 10,000, अजून एक जोडा 1,00,000. एकावर 5 शून्य किंमत होते 1,00,000. आता 5 शून्य पुसून टाका. किंमत ज्या एकाला किंमत कुणामुळे मिळाली? शून्यामुळे. ज्या एकाला किंमत शून्यामुळे मिळाली त्या शून्याचा शोध आपल्या चाळीसगाव पासून 17 किलोमीटरच्या अंतरावर असणारा पाटणा देवीच्या खोऱ्यामध्ये भास्कराचार्याने लावला. हे तुमचं आमचं परम भाग्य माय बापा. हो, त्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म. 5वं तुमचं आमचं परम भाग्य, जगविख्यात चित्रकार के मुसांची ही पावन भूमी आहे. संपूर्ण विश्वामध्ये ज्यांची ख्याती आहे, नावारूपाला येणारे के मुस आपल्या चाळीसगाव मध्ये वास्तव्याला होते माय बापा. हे तुमचं आमचं परम भाग्य.
इतका पवित्र आपला तालुका आहे मायबापा. चाळीसगाव नगरीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना. हा देश पवित्र आहे, गाव पवित्र, तालुका पवित्र, आपलं कुळ पवित्र. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. भाग्य आहे तुमचं आमचं मायबाप. माझा ज्ञानोबा नाही प्रिय असणारे संत. स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी व्हावी आई, किंबहुना जाळोने संसार बैसलो अंगणे, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ज्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली पण परमार्थ कधी सोडला नाही. काय होतं याच्यापेक्षा काय नव्हतं. फुटकाची विना त्याला दोन तारा घाली हेरदारा पंढरीच्या. एकेकाळी स्वतःच्या पत्नीनं म्हणावं माझे आई बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. भिकारी म्हटलं आई कोणाला? तुकाराम महाराजांना. कोणी म्हटलं? पत्नीने. तुम्ही फक्त एकच काम करा, रातले कीर्तन ऐकी घर घ्यात का तुम्हाला नवराला भिकारी म्हणा. आपला सप्ताना काला काला विधी बाबा. पण भिकारी म्हटल्यानंतर सुद्धा माझ्या तुकोबानी समर्पण उत्तर द्यावं. तुका म्हणे कांता ऐसे न बोलावे, शरण ते जावे विठोबासी. काय अलौकिक आजकर होता माझ्या जगद्गुरु तुकोबांचा मायबाप. स्वतःच्या पत्नीनं भिकारी म्हटल्यानंतर पत्नीला सांगावं असं बोलू नये आणि त्या विठोबाला शरण जावं. त्याच तुकोबांच्या गाथ्यामधील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संतांची किंवा भक्तांची लक्षणं प्रतिपादित करणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल 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 अभंगाला बोलण्यापूर्वी काहीतरी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण धर्म मंडपामध्ये उपस्थित आहोत. आपणाला ज्ञात जरी असलं तरी आलेल्या भक्तांचे प्रणिपात करावा धर्मत न्यायाप्रमाणे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य सुधाकर शास्त्री मुळे महाराज, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ टाकळी प्रचार यांच्या सहकार्याने गेल्या 15 वर्षापासून ज्यांच्या अनुषंगाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो, कैलासवासी आनंदा मालजी महाजन आणि कैलासवासी बायजाबाई आनंदा महाजन यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व तुलसी विवाहाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मागच्या 15 वर्षापासून या पुण्यपावन भूमीमध्ये संपन्न होतोय. सप्ताहाचं एक क्रमशः 15वं वर्ष आणि या 15व्या वर्षातली आजची ही क्रमशः 4थ्या क्रमांकाची सेवा आदरणीय माझ्यावर पितृतुल्य प्रेम करणारे आमचे शरद काका यांनीही माझ्यापर्यंत सोपवली. मागच्या 15 वर्षापासून हा अविरत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चालू आहे. माझ्या आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केलं आणि जो कष्ट करून संसार उभारला आणि संसार उभारल्यानंतर आज संसार बघण्याकरता जरी आजी आणि बाबा नसले पण तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तयाकुडा. गेलेले लोक 100% आपल्याला स्वर्गातून आशीर्वाद देत असतात. हा उदात्त हेतू आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आपल्या आईवडिलांचं दरवर्षी स्मरण व्हावं हा हेतू ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. नाहीतर परिस्थिती अशी आहे, पहिल्या वर्षी पुण्यस्मरण करून लोक विसरून जातात. पहिल्या वर्षी पुण्यस्मरण करून आईवडिलांचं लोक विसरून जातात. पण 15 वर्षापासून अखंडपणे गॅप न पडता शरद काका हा सप्ताह त्या ठिकाणी करतायत. मायबाप मी शरद काकांना धन्यवाद देईल यात विशेष नाही, पण दरवर्षी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या सहकार्य करतात आमच्या मावशी, त्या मावशींचं जास्त योगदान आहे. जेवढे बी लोक इथं येतात तेवढा सगळ्यांना आदराने प्रेमाने जीव घालण्याचं काम मावशी करतात. तर आतेना परिस्थितीमा कोणती सून रिकामी नाही. भाऊ तुला मायबाप जायचं 15 वर्ष वेगळ्यात आता काही घेणं देणं, पण अविरतपणे 15 वर्षापासून काकांच्या सोबतीला मावशी त्या ठिकाणी आहेत म्हणून एक कार्य त्या ठिकाणी परिपूर्ण होतंय. निश्चित भगवान परमात्मा जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत हा सप्ताह असाच अखंडितपणे या ठिकाणी अविरत चालू राहील. काकांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा दुसऱ्यांदा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पहिल्यांदा 5-6 वर्षापूर्वी काकांनी बोलावं होतं पण तो एक गाडी झिकझॅक होती, तो एवढी चाले नाही बाबा. चौधरी काका आता थांबत नाही. काकांनी पुन्हा विश्वासाने ही 44री सेवा माझ्यापर्यंत सोपवली, यात माझा परमभाग्य समजतो.
सेवेकरता ज्यांची उपस्थिती मायबापो, खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे मी या व्यासपीठावर उभं राहण्याची मला ज्यांनी प्रेरणा दिली आणि ज्यांनी सांगितलं की तू 100% उभा राहा, सक्सेस होशील, ज्यांचं आपण गोड असं मृदुंग दरवर्षी या ठिकाणी ऐकतात, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू वनाजी महाराज धानोरेकर यांच्या पावन उपस्थितीमध्ये गायनाकरता साथ करत असणारे आपल्या परिसराचं वैभव, आपल्या गोड अशा आवाजाने त्यांनी अगदी अल्प कालामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. आमचे आदरणीय लहान बंधू मयूरजी महाराज तरवाडेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना गायनाकरता साथ करत असणारे आपल्या परिसरातील एक नवीन उदयनमुख व्यक्तिमत्व श्री गुरु राऊत बाबांकडे ज्यांनी 4 वर्षाचा अभ्यासक्रम परिपूर्ण करून सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ते आपल्या वाणीने प्रचलित होत आहेत. आदरणीय लहान गुरुबंधू यशवंतजी महाराज गणेशपूर आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. पेटीवर साथ करणारे आमचे काकाश्री आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. विनेकरी आहेत, इकडे आमचे श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज आहेत, चौधरी काका आहेत, संपूर्ण भजनी मंडळ, आता उगले सर आहेत, काका आहेत, आमचे जाधव सर आहेत, नावं सगळ्यांची पाठातले आहेत, वनपाठ सर्व, ज्ञानदेवी भजनी मंडळ 40 गाव, संत तुकाराम भजनी मंडळ 40 गाव आणि उपस्थित तुम्ही साधू संत मायबाप, तुमच्या सर्वांच्या चरणावर आजची सेवा समर्पित करण्याकरता माझ्या अशुद्ध वाणीला अगदी अल्प कालावधीमध्ये शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अभंग तुकोबांच्या गात्यातील काका 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा तुम्ही आम्हाला संतांची लक्षणं प्रतिपादित करतायत. जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये कुणाची तरी संगती पाहिजे काका. संगतीशिवाय जीवन परिपूर्ण होत नाही. पण मग संगती करत असताना संगती चांगल्याची केली पाहिजे. चांगल्याची संगती असेल तर जीवन घडल्याशिवाय राहत नाही. मात्र संगत बिघडली तर जीवन बिघडल्याशिवाय राहत नाही. मग जीवनामध्ये आल्यानंतर जर संगत करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर या जीवाला सुखाची अनुभूती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अनेक पुरावे देता येतील. संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारिके नाही येते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहे. पण मग का हो, या कलियुगामध्ये संतांची भेट संतांनी सांगितली, पण या कलियुगामध्ये संत भेटणं एवढं सोपं का? बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजटी करुणा केली. ऐसे वर्म मत दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटुनी. संतांची भेट दुर्लभ आहे. एक वेळेस अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येऊ शकतो, चंद्राचं अमृत सुखाने सेवन करता येऊ शकतंय, पण संतांची भेट या कलियुगामध्ये चंद्रामृत सुखे सेववेल, चंद्रामृत सुख सेववेल, चंद्र अमृत सुखे सेववेल. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेडा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट नव्हे. साधूची भेट दुर्लभ आहे. मग या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्हाला संतांची भेट झाली पाहिजे. माहिती जगद्गुरु तुकोबांच्या गाथातला 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. माय बापा, एवढा लाख मोल किमतीचा नरदेव माझ्या देवाने तुम्हा आम्हाला दिला आहे. पण जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही या संसारामध्ये इतके गुरुफटलो की तुम्हा आम्हाला देव आणि संत ह्या गोष्टी अजूनपर्यंत कळाल्या नाही. संतांची भेट दुर्लभ आहे, तसं नरदेह मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. माय बापा, नाथ बाबांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना,
वर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही हटवा मधुसूदना. तुम्ही काय म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही कधी मधी म्हणा, पण वासुदेव वासुदेव कधी मधी म्हणा, दररोज म्हणू नका. दररोज वासुदेव वासुदेव म्हटल्यामुळे जर पुण्य वाढी गेन सकाळी जर देव लेवालाही गया तर काय करा, म्हणून दररोज म्हणू नका असं सांगितलं का. दीन रजनी हाची दंडा गाऊ गोविंदाचे पोवाडे. दीन रजनी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला नित्य नियमाने वासुदेव वासुदेव म्हणायचे. दुर्लभातला दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय माय बापा. 100 वर्षाचं आयुष्य मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. अल्प आयुष्य, पण बऱ्याच लोकांना भ्रम आहे महाराज आमच्याकडे अफाट पैसा आहे, आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ, आम्हाला देवाची गरज नाही, आम्हाला संतांच्या वचनाची गरज नाही, आमच्याकडे अफाट पैसा आहे, आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ. पण हा डोक्यातला भ्रम काढून टाका. पैशाने मिळणारं सुख हे तात्पुरतं आहे, क्षणिक आहे, कायमस्वरूपी टिकणार. पैशाने मिळणारं सुख कायमस्वरूपी टिकणार नाहीये. ऐका माहिती, किती जरी पैसा असला आपल्याकडे काका, खरं सांगा, बंगला 30 लाखाचा आहे आपला, तर 30 लाखाच्या बंगल्यामध्ये 5-6 बेडरूम आहेत. प्रत्येक बेडरूम मध्ये 5-6 हजारचा पलंग आहे, प्रत्येक पलंगावर 5-6 हजाराची गादी आहे. 30 लाखाचा बंगला, 5-6 बेडरूम, 5 हजारचा पलंग, 5 हजारची गादी. पण खरं सांगा, त्या 5 हजारांना पलंगवर आणि 5 हजारांना गादीवर पडल्या पडल्या झोप लागस काय. रातले घरमा मांजरनी बी उडी मारी तरी घाबरत चोरू नका काय बुवा. 30 लाख ना बंगला मग सुख नाहीये माडी. मग सुखी कोण आहे खरा? जो दिवसाला 500 रुपये रोज कमवतोय, जो दिवसाला 500 रुपये रोज कमवतोय, संध्याकाळी चटणी भाकर खातोय आणि या जमिनीवर पडल्या पडल्या ज्याचा डोळा लागतोय तो या कलियुगातला सगळ्यात सुखी. नाही तर पैशाने सुखाची अनुभूती नाही या कलियुगामध्ये काका. अरे जर पैशाने सुख मिळालं असतं तर 2021च्या जून महिन्यामध्ये बॉलिवूड मधलं दिग्गज नाव सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करून मेला नसता. कोरोनाच्या काळामध्ये आत्महत्या करून मरतो मायबापा. त्या कलियुगामध्ये पैशाने सुखाची अनुभूती नाही. पैसा जरूर कमवा, संसाराकरता प्रपंचाकरता पैसा लागतो मायबापा, पण पैशाने सुखाची अनुभूती या कलियुगामध्ये निश्चित नाही. मग जर नरदेह मिळाला असेल, तो लाख मोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला असेल, तर जन्माला आल्यानंतर आपण त्याचं भजन करावं हा आपला नित्य नियम पाहिजे माहिती. कारण भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला सर्व इंद्रिय दिली, हात पाय कान नाक डोळे सर्व इंद्रिय माझ्या देवाने तुम्हाला आम्हाला दिली. प्रत्येक इंद्रियाचं कार्य वाटून दिलं. डोळ्याने बघावं, हाताने दान धर्म करावा, पायाने चालावं, कानाने ऐकावं, तोंडाने बोलावं. प्रत्येक इंद्रियाला कार्य वाटून दिली देवाने. डोळ्याने बघावं, पण काय बघावं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. पण खरं सांगा माडी, आपण ऐकतस का? आपलं कसं आहे, हिना वटावर बट 3 वटावर बट, हिना असंच आहे त्यानं तसंच आहे. अख्खं आयुष्य आपलं त्यानं मत चालणं माडी. पण आपण काही सुधारत नाही. आमना भुकी भुकी वजने कमी वेगात तुम्हाला ऐकी वाढी घ्या. परिवर्तन काहीच नाही बाबा. जैसी स्थिती आहे तैसा परिवर्तन आहे. कवतुक तुपाय संचिताचे. तुम्ही गाथा वाचता नाहीत, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता नाहीत, आमना दुकाने बंद होत नाहीत. आमना बी एकच मग भान फेटा मार चाटा, वर नारायणा गोटा खाले 500-500 नोटा चाल द्या. पण माय बापा हो, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, एक तरी ओवी अनुभवावी. जन्माला आल्यानंतर एक तरी ओवी आपण ज्ञानेश्वरी मधली अनुभवली पाहिजे. माहिती एवढा लाख मोल किमतीचा नरदेह दिलाय. डोळ्याचं कार्य ऐकावं, कानाचं कार्य ऐकावं, डोळ्याचं कार्य बघावं, तोंडाचं कार्य बोलावं. पण चांगलं बोललं पाहिजे. लोके चांगलं बोलाले तयार. इथला गोड बोलत सर तोंडवर लोके,
असं वाटत की ना आपल्याला कितलं प्रेमाशी बघा का, इतलं गोड इतलं गोड इतलं गोड, बाप बाप बाप. विनय महाराज सारखं कीर्तन कोणले जमत नाही. विनय महाराजले फक्त गावना बाहेर जाऊ त्याला काही जमत नाही हो. गया तुम्हाला परमार्थ पाणी मा कितला बी माळा घाला काही फायदा नाही. गोड बोललं पाहिजे. माझ्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलंय, साच आणि वाड मी तुले परिरसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे. अमृतासारखं गोड बोललं पाहिजे, पण सध्या लोक गोड बोलायला तयार नाही. वर्षभरामध्ये मनुष्य 36 किलो साखर खातो. बाबा किती किलो? 36 किलो. वर्षभरामध्ये मनुष्य 36 किलो साखर खातो, पण वर्षभरामध्ये 36 किलो साखर खाणारा माणूस 36 ग्रॅम गोड बोलत नाही. 36 किलो कथा, 36 ग्रॅम कथा. म्हणून मी एक निष्कर्ष काढला, लोके गोड बोलत नाहीत म्हणून आपले एक गोड आजार विरायना. डायबिटीस. गोड बोला, साखर बाहेर काढा. गोड बोलल्यानंतर मनुष्य आपल्या प्रेमात पडतात, जग जिंकतायत आपल्याला माहित. पण या संसारामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्माने एवढा लाख मोल किमतीचा नरदे तुम्हा आम्हाला दिलाय माय बापा, त्याचं भजन कधी आयुष्यामध्ये चुकू देऊ नका. अनेक पुरावे देता येतील तुम्हा आम्हाला. दुर्लभातला दुर्लभ नरदेव मिळाला, मग त्याचं भजन करा. देवे दिला देह भजना, भजना करता दिला, पण आपण काय केला? खाई लेवो पी लेवो जागेच लोई देवो, टेन्शन लेवानं नाही. तुम्हाला तर काही टेन्शन नाही शिटी मा कितलाही पाणी पडून काही हो. बरोबर आहे ना? हाय बी आपलेच कर्म आहे काका, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जेवढे झाडं आपण तोडू तेवढा आपला निसर्गाचा कोप सहन करावा लागेल. झाडे लावा, झाडे जगवा सांगतो, फक्त आपण लावत कोणीच नाही. जे आहे आपण तेही तोडतो माहित होतो. भजना करता नरदे दिलाय छान भजन. दिवसभरामध्ये 1 तास तरी आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. 1 तास. 23 तास संसार करा काही हरकत नाही, पण दिवसभरातला 1 तास माझ्या देवा करता आपण दररोज दिला. कुठे जाण्याची गरज नाही. पुरावा आहे, ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. तो भगवान परमात्मा सुखाने आपल्या घरी येतो. फक्त दररोज 1 तास माझ्या देवा करता शुद्ध अंत करण्यापासून द्या माय बापा. पण आपण करत 1 तास आपण दररोज देवा करता दिला पाहिजे माय बापा जीवनात. 1 तास. 23 तास संसार करा काही हरकत नाही, पण 1 तास आपला मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा, राम कृष्ण हरी म्हणा. राम 2, कृष्ण 2, हरी 2, 6 अक्षरांचा मंत्र या जीवाचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात सोपं आहे ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामामध्ये काम, काम करता करता आपण रामकृष्ण हरी म्हणू. कुठेच जाण्याची गरज नाही. आता महिला मंडळ, आम्ही कामाच्या निमित्ताने बाहेर असतो, पण तुमचा सगळ्यात जास्त वेळ घरात जातो आणि घरातला सगळ्यात जास्त वेळ तुमचा स्वयंपाकघरात जातो. मग मला खरं सांगा, स्वयंपाक करताना तुमचे सगळे अवयव काम करतात, फक्त एकच काम करत नाही. कोणतं? हाय तोंड बी काम करस माडी, पण आहे तोंड गले गले आवड्या मारस. पीठ संपी गेलं इथं नाही, तेल संपी गेलं इथं नाही. जडे भाजी मा 3 पया तेल पाहिजे, जडे तुम्ही संताप मा 4-4, 5-5 पया तेल टाकतीस. 140 रुपया किलो वेळ ना करता मी 8 लोक गेले. स्वयंपाक करताना हाताचा उपयोग आहे, पायाचा उपयोग आहे, पण तोंडाचा उपयोग नाही. तोंड बी काम करत पण गले गले आळा मारत. मला माझ्या मित्राने प्रश्न केला, म्हणे विनय म्हणी बायको स्वयंपाक करता करता बोलता भांडा आपतास म्हणे. मला येणं उत्तर पाहिजे. त्याला म्हणतो म्हणा गाथा मा नाही आहे, पण म्हणा माथा माय उत्तर देऊ का? म्हणे भाऊ तुला माथातलं सांग, पण मला उत्तर पाहिजे. त्याला म्हणतं का रे तुना बायकोनं भांडण? म्हणे दररोज सकाळ संध्याकाळ म्हणा बायकोनं आम्हाला दोघीसनं भांडण. म्हणतं बरोबर येणार आहे. जर तुना बायकोनं जर दररोज भांडण चालू आहे, तर त्या बिचारीले तुले धरी आपटता येत नाही. त्या भांडावर तू नाव टाकेले, ती भांडा तुले जे कसा नाही आपटस. असं करू नका. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. 1 तास दररोज स्वयंपाक करत असतात, 1 तास. त्या 1 तासाचं फळ कंटिन्यू 1 तास स्वयंपाक करता करता जर रामकृष्ण हरीचा जप केला, तर तो स्वयंपाक नसून प्रसाद बनेल आणि आमच्या टाटामध्ये आल्यानंतर आमच्या बुद्ध्या तरी भ्रष्ट होणार नाही. हे एवढं सोपं आहे, पण नाही ना.
आपलं सोपं भलतं अवघड वाटस. सगळ्यात सोपी साधना कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्म जन्मांतराची पाप जाऊन जातील माय बाप. एवढी सोपी साधना आहे कलियुगातली. म्हणून संसारामध्ये आल्यानंतर 1 तास देवा करता आपण दररोज दिला पाहिजे माय बापा. कुठेच जाण्याची गरज नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. अष्टांग योगेन अष्टांग योगेन अष्टांग योगेन अष्टांग योगेन यमने मनिरोध नक्की जे रया. यमने मनिरोप वाचा गीत गाईजे, 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 वाचा गीत गाईजे. 1 तास तरी आपण देवाचं चिंतन या जन्माला आल्यानंतर केलं पाहिजे माय बाप. संसार जरूर करा. संसार करू नये काय मताचा मी नाही. कारण संसार आम्हीही करतोय. संसार तुम्ही करताय, संसार आम्ही करतोय. संसार सोडू नका. पण या संसारातून दररोज 1 तास देवा करता काढा. पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, महाराज आमच्याही गळ्यामध्ये माळ आहे, आम्ही एकादशीचा उपवास करतो, आम्ही कीर्तन ऐकतो, आम्ही भजन ऐकतो, पण आम्हाला देव सुख का देत नाही? कारण या जन्माला अंतर प्रत्येकाची धावपळी सुखासाठी जे कलियुगामध्ये. या संसारामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुख मिळत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे, महाराज आम्ही कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो, एकादशी धरतो, वारी करतो, पण सुख का मिळत नाही? ऐका, आपला परमार्थ स्वार्थासाठी आहे आणि संतांचा परमार्थ स्वार्थाविरहित आहे. आपण जीही भक्ती करतो ती स्वार्थासाठी करतो. देवाने आपल्याला काहीतरी द्यावं हा हेतू आपल्या अंतःकरणामध्ये असतो, म्हणून आपण भक्ती करतो. पण संतांनी ते नाही केलं. माझ्या तुकोबांची भक्ती होती. तुकोबांनी कधीच देवाकडे काही मागितलं नाही. या विटेवरच्या बापाला म्हणावं लागलं, तुकोबा काहीतरी मागा, कारण तुकोबांच्या भक्तीचा भार माझ्या देवाच्या डोक्यावर होता माय. आणि ज्या ज्या वेळेस तुकोबा देवाच्या गाभाऱ्यात जात होते ना, त्यावेळेस भगवान परमात्मा आपली मान शर्मेने खाली घालत होता. एके दिवशी माझ्या तुकोबाने विचारलं, देवा मी आल्यानंतर तुझी मान का खाली होते? त्या विटेवरच्या बापाने सांगितलं, तुकोबा एक विनंती करतो, तुमच्या भक्तीचा भार माझ्या डोक्यावर आहे, ते कर्ज माझ्या डोक्यावर आहे आणि ते कर्ज आता मला सहन होत नाही. विनंती करतो तुकोबा काहीतरी मागा. जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावरचा भार कमी होणार नाही. पण माझ्या तुकोबाने सांगितलं, देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग. 7 पिढ्यांची भक्ती माझ्या घरामध्ये. माझ्या पंजोबांनी मागितलं नाही, वडिलांनी मागितलं नाही, मलाही मागण्याचा अधिकार उरत नाही, मागू शकत. पण देवाने अट्टहास केलाय, कारण तुकोबाची भक्ती तेवढी होती. देवाने अट्टहास केला, तुकोबा मागावं लागेल. जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत गाभाऱ्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. मग माझ्या तुकोबाने सांगितलं, देवा मी जे मागेल ते तुला द्यावं लागेल. म्हणे तुकोबा तुम्ही जे मागाल ते देण्याकरता मी समर्थ आहे. माझ्या तुकोबाने अलौकिक उच्च कोटीची मागणी माझ्या भगवान परमात्माकडे मागितली. माय बापा हो, अभंग आपल्या सगळ्यांचा पाठ आहे. हेच दान देगा देवा, तुझा विसर नवावा. देवा तुझा आणि माझा जन्म जन्मांतरीचा विसर नको व्हायला. जगद्गुरु तुकोबराय कुठल्याच विद्यापीठामध्ये व्याकरण शिकलेले नाही सर, पण आज तुकोबांच्या गाथ्यावर लोक पीएचडी करतात. आज ज्ञानेश्वरीवर लोक पीएचडी करतायत. या अभंगाचा पहिला शब्द आहे हेची. तुकोबांनी च दाबला काका. षष्टीचा च हा प्रकार आहे. च चा ची ची चे. जिथे च दाबला जातो तिथे समोरच्याला द्यावंच लागतं. हा अधिकार परत्वे वापरला जाणारा शब्द आहे मराठी व्याकरणामध्ये. जिथे अधिकार असतो, जर आपण समोरच्याकडे मागितलं तर समोरच्याला आपल्याला ते द्यावंच लागतं. तुकोबांनी च दाबला आणि देवाला सांगितलं, देवा द्यायचं असेल तर तुझा आणि माझा जन्म जन्मांतरीचा विसर नको व्हायला. कधी कधी जर आपली भक्ती तेवढी असेल, आपल्याला बी देव दिल ना, पण आपली तेवढी भक्ती नाही, आपल्यालाही देव प्रसन्न होईल. म्हणजे होणार नाही इतकं लवकर,
आता आपली एवढी भक्तीने देव प्रसन्न, बरं एकाला देव प्रसन्न झाला, एकाला देव प्रसन्न झाला आणि सांगितलं मग तुला काय मागायचंय? हा म्हणे देवा तुम्ही असं अचानक आले, आज नका येऊ, उद्या या. बरं काय हरकत नाही, उद्या येतो. गेला घरी. घरी आई होती. आईला विचारलं आई मला देव प्रसन्न आहे, सांग तुझ्या करता काय मागू? आईने सांगितलं बाळा मला डोळे नाहीत, देवा करता डोळे, माझ्या करता डोळे मागून घे, काय हरकत नाही. वडिलांकडे गेला, पिताश्री मला देव प्रसन्न सांगा तुमच्या करता काय मागू? वडिलांनी सांगितलं बेटा 18-20 दारिद्र्य घरामध्ये आहे, सकाळी मिळतं संध्याकाळी मिळत नाही, एक काम कर देवाकडे आपल्या करता सोनं मागून घे. पत्नीकडे गेला, पत्नीला विचारलं देव प्रसन्न आहे सांग तुझ्या करता देवाकडे काय मागू? पत्नीने सांगितलं ऐका ना आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली अजून संतती नाही, देवाकडे मुलगा मागा. त्याला पेस पडलाय. मागण्या किती आहे? 3, आईची, वडिलांची आणि पत्नीची. त्याने रात्रभर विचार केला देव किती मागण्या मान्य करल. आईची पूर्ण करावी तर बायको नाराज, बायकोची पूर्ण करावी तर माय नाराज, आणि दोघांची पूर्ण करावी तर बाप नाराज. पेस पडला, झोपी गेला. सकाळी उठला, भगवान परमात्मा परत आले, मग तुला काय मागायचंय? याने देवाला पहिला प्रश्न केला, देवा माझ्या किती मागण्या पूर्ण करशील? देव म्हणे एका दमात किती माग सगळ्या पूर्ण करेल, पण मध्ये थांबायचं. एक दमात जितक्या मागशील तितक्या माग, मध्ये थांबायचं नाही. तो म्हणे काय हरकत नाही. देवा माझ्या आईला तिच्या हुगड्या डोळ्याने सोन्याच्या पाण्यामध्ये तिचा नातू खेळवायचा आहे, एवढंच दे. समजलं का? जेले नाही समजणं त्यांनी 8वा दिवस कालाना प्रसाद खावाना कर जावा, जास्त टेन्शन लेवा. पहिली मागणी देवा माझ्या आईला तिच्या हुगड्या डोळ्याने डोळे सोन्याच्या पाण्यामध्ये आणि नातू खेळवायचा आहे. बायको करता मागणारा हुशार होता, मागणारा हुशार पाहिजे काका. इथं काही काही दलिंद्र कोणाकडे बी काही मागतोस. एक जण हनुमानना मंदिर मागाया बाबा, हनुमानना मंदिर, आणि त्या हनुमानला सांगे हनुमंत लगन जमत नाही, लगन करता बायको दे. हनुमान म्हणे भाऊ अख्खा आयुष्यभर बाल ब्रह्मचारी ना, तू कोणाकडे काय मागी राहणार? एक जण रामकडे घ्या, रामकडे. रामजी ना म्हणे रामजी पत्नी हरवली, पत्नी शोधून द्या. रामजी म्हणे भाऊ मणी त्यांनी शोधी दिनी, तुम्ही मी का शोधी? कोणाकडे काय मागितलं पाहिजे ताधर्मे पाहिजे. पण भगवान परमात्मा आपल्याला न मागता देईल, पण कधी आपली तेवढी भक्ती पाहिजे. आपणही भक्ती करतो पण आपली भक्ती स्वार्थासाठी आहे, आणि संतांची भक्ती स्वार्थावीर येते. माय बापा किती स्वार्थ आहे आपल्या भक्तीमध्ये. भजन करा, पटवून देतो. विठाल विठ्ठल किती स्वार्थ आहे आपल्या भक्तीमध्ये. आहे ऐका, तुम्ही नारळ बघितलं का? नारळ नारळ कितीला भेटतं? 35 रुपयाला. चांगलं पाणीवाला घेतलं तर 40 रुपयाला. नारळ घेतलं, घरी आलो, नारळावरची साल काढली, नारळ फोडण्याकरता मंदिरामध्ये गेलो, नारळ फोडलं, नारळ खवट निघालं तर नारळ देवले पावत नाही, दुकानमा पडी पडी खराब होत, त्यामधलं पाणी आटाई जास. आपण इथला पुण्यवान नाही, आपलं नारळ देवले पावी बो. असं नारळ खवट निघालं देवाला, आणि नारळ चांगलं निघणं ते देवले खोबरानं खांड. इथलासा खोबराना खांडमा आपण देवकडे काय काय मागतोस? देवा यंदा पावसाळा चांगला होऊ दे, कपाशी चांगली पिकू दे, मक्का चांगली पिकू दे, मना पोराले नोकरी चांगली लागू दे. नोकरी जाय का पुढे? खोबरानं खांड. येऊ म्हणे तुला करणार सालदार आहे का मी? 35 रुपयात नारळ 56 मागण्या, शक्य आहे का? एवढा स्वार्थ आहे. नारळ खवट निघालं की देवाच्या चरणावर ठेवतो, आणि नारळ चांगलं निघालं की देवाला खोबऱ्याचा काळ हेतूसा देतो. ते नारळ घरी आणतो, त्याने अर्धी वाटी काढतोस, ते किशी काढतोस, त्याने मग साखर टाकतोस, बाबा खा उपासनी आहे. काय बर्फी? अशीच भक्ती ना आपली. एवढा आपला भाव आहे नाही तर देवाच्या चरणावर नारळ समर्पित करून द्या. 35 रुपयाचा नारळ देवासाठी आणि प्रसाद आपल्यासाठी. अगरबत्तीचा पुडा कितीला भेटतो? 10 रुपये 20 रुपये. अगरबत्ती कोणा करता? आणि वास
अगरबत्ती देवासाठी आणि वास आपल्यासाठी. कसा आपल्याला देव दिलाय. जाऊ दे आजी बुकडे तेल बी. सकाळी कोणी म्हणा लोक विनय पाटील ना कीर्तन ना कुत्र बी नव्हतं बुवा असं. ते बी हातीला ऐका. चला अशी आपली भक्ती आडी. ऐका सगळं स्वार्थासाठी आपलं. 35 रुपयाचं नळ देवासाठी घेतो पण प्रसाद आपल्या करता असतो. 20 रुपयाची अगरबत्ती देवा करता असते पण वास आपल्यासाठी असतो. मायबापाऊ आशाने देव पावणार असं आहे का. मनी नाही भाव मने देवा मला पाव. मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव देवा मला भाव. मनी नाही भाव देवा मला भाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजाराचा भाजीपाला नाही तरी माझ्या तुकोबाने देव डोक्यावर घेतला. देव घ्या कोणी. 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 तुकोबाने देव डोक्यावर घेतला. गावागावात गेले चौकात गेले लोकांना सांगितलं अरे ऐका देव घ्या कुणी देव घ्या. आयता आला घर पुसोनी. पण लोकांनी सांगितलं महाराज देव न लगे देव न लगे 60 वनीचे रुतले जागे. माझ्या तुकोबाने पुढे सांगावा रे फुकट देतो फुकट. देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुखा मोल काही फुकट देतो. तरी लोकांनी सांगितलं आम्हाला देव लागत नाही. माझ्या तुकोबाने सांगितलं बाबांनो देव ठेवायला जागा किती लागते रे. अरे घ्या ना. त्या काळामध्ये माझ्या तुकोबाने देवात लोकांना विचारलं तुम्हाला देव का लागत नाही. त्या काळातल्या लोकांनी तुकोबाला उत्तर दिलं म्हणे महाराज 100 क्विंटल कापूस पिकेले देव ठेवायला जागा. मग देवनी त्या काळा बदला ते काढा. तू आता 50 पर्यंत बीड जे कस्तूनकडे मी तुले तर वय देव ठेवायला जागा नव्हती. आती बी कापूस ठेवायला जागा देणार. तुकोबाने देवाचा व्यापार केला माहिती बापा. देव डोक्यावर घेतला पण तरी लोकांना देव कळाला. जन्माला आलोय ना या संसारामध्ये इतकं गुंतून जाऊ नका की तो अविनाशी असणारा भगवान परमात्मा आपण त्याला लांब करतोय. या कलियुगामध्ये एक हक्काचा देव करून घ्या देवाकडे जा. या कलियुगामध्ये तुम्हाला आम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा जेणे विन जीवा सुख नये. हक्काचा एक देव करा. त्या देवाकडे जा आणि त्या देवाकडे घराणा टाका. तो भगवान परमात्मा या कलियुगामध्ये सुखाची अनुभूती तुम्हाला आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण या संसारामध्ये इतकं गुरफटलो की तुम्हाला आम्हाला देव सापडत. नुसतं संसारामागे पळतोय आपण. जरूर पळा संसारामागे पण एक लक्षात ठेवा काहीतरी ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एकच ध्येय ठेवा की आपल्याला देव आपल्यासा करायचा आहे आणि त्या देव आपल्यासा करण्याकरता आपल्याला पळायचं आहे. पण लोक नुसतं संसारामध्ये पळत आहे. किती पळलं पाहिजे किती पळलं पाहिजे कुठे थांबलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल
असेल ते उदाहरण किती पळलं पाहिजे ना आपण कुणाचं ऐकलं पाहिजे. मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये एक जंगलमा एक सस सावली शोधे. आता सस म्हणजे एकदम बांगड जात, ससासारखा बांगडपणा कुठेच. मे महिन्याला कडक ऊन आणि त्या कडक उन्हात जंगलात सस सावली शोधायचं आणि सावली शोधता 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 सशाला एक झाड दिसलं. त्या झाडाखाली येऊन बसला. ते झाड होतं पिंपळाचं. दुपारी 12-12:30ची वेळ होती. सशाला छान वाटलं, गार वाटलं, आनंद वाटला. पण 5-10 मिनिटांनंतर एक गंमत झाली. त्या पिप्पईनं एक पान देठ पासून तुटणं आणि ससाना पाठवरी पडणं. जसं पिप्पईनं पान ससाना पाठवर पडणं तसं सस बिचकणं, वाट फुटीन तर पळत सुटणं. कितलं प्यानं ससाले माहित नाही, काय पडेल आहे बी ससाले माहिती. तुफान ससा पळतोय. पळता 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 वाटमा ससाले कोला भेटणार. कोला कोला म्हणे ससा, ससा दादा काय जाय कोणी भ्यावाड काबर पै राहणार. ससा म्हणे भाऊ बसलाय तो भागो आसमान गिर राय, जगानं होई ते पै म्हणे आबाय पड राय ना. आबाय काय पडणं होतं. आता तुम्ही फक्त पिप्पाईना पान डोकात ठेवा. म्हणे बसलाय तो भागो आसमान गिर राय, जगानं होई ते पै म्हणे आबाय पड राय ना. आबाय म्हणे खरंच का. म्हणे खरंच. ससाना पुढे कोला पै, कोला पुढे मांगे ससा, कोला पुढे मांगे ससा. पैता 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 वाटमा कोलाले लांडगा भेटणार. लांडगा लांडगा म्हणे कोला दादा काय जाय काबर पै राहणार. कोला म्हणे भाऊ थकी गुवाई गोष्ट करीशे, कितलं प्यानं माले काहीच माहित नाही. तुले जे बी काही विचारणं होई त्या मागला पानटले विचार. कोला बर का, ससा बर का. काका तुम्ही सरकीचा तोडतो येस ना बरोबर नाही. काही बी डाऊट काढ ना आपला सर का तोडतो तिकडे. अजून तुले जे बी काही विचारणं होई त्या मागला बाणटले विचार म्हणजे ससाले विचार. लांडगा ससाकडे घ्या. लांडगा म्हणे ससा, ससा दादा असा काय कान बरा तू मातब्बर कोला तंगाडा. ससा म्हणे लांडगाले, लांडगा दादा बसलाय तो भागो आसमान गिर राय, जगानं होई ते पया म्हणे आभाय पड राय ना. आभाय म्हणे खरंच का. खरंच. कोला ना पुढे लांडगा पै. लांडगा पुढे मांगे कोला, मांगे ससा. चालनी दिंडी. 3 जणेसनी दिंडी. त्या दिंडीले सकाळ ना चहा पाणी नाही, त्या दिंडीले दुपारना ठेपा नाही. आणि मयूर महाराज ज्या दिंडीले ठेपा नाही ती बानटसनी दिंडी, कुठेच ठेपा नाही तिले. चालना लांडगा पुढे कोला मांगे, मांगे ससा. पैता 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 जंगलना राजा वाघ उभा होता. वाघ वाघनी तिघीसले पैताना देखन मन मा विचार कया लांडगा पै रायना, कोला पै रायना, ससा पै रायना. असं काय घडणं जंगलमा. मी जंगलना राजा विसन साधी माले नोटीस बी धाडी नाही. काय घडणं बा. कोला वाघ म्हणे विचारावा लागे. वाघ लांडगा जवळ उना. वाघ लांडगाले म्हणे लांडगा दादा काय जाय काबर पै रायना. लांडगा म्हणे मायनी शपथ महाराज कितलं प्यानं माले काहीच माहित नाही, काय घडेले माले काहीच माहित नाही. तुमले जे बी काही विचारावे त्या मागला बानटले विचारा. कोणले ससाले. वाघ ससाकडे जावा लागला. माते तरी ससाने खरं सांगायला पाहिजे होतं का नाही. जे जंगल मा घडले ते राजाले खरं सांगायला पाहिजे होतं का नाही. विचारणाऱ्या वाघ आहे. वाघ जंगलाचा राजा आहे, अल्पभूधारक नाहीये, पिवळा कार्डावाला बी नाहीये आणि घरकुलना यादी म्हणला तर मुडीच नव्हता. जंगलना राजा वाघ ससा जवळ गया. ससाले सांग ससा दादा काय जाय लांडगा टंगाडा कोला टंगाडा असं काय घडणं जंगलमा. ससा म्हणे वागले राजा बसलाय तो भागो आसमान गिर राय, जगानं होईते पया म्हणे आभाय पड राय ना. आभाय आणि माय जेनी घेरी उनी तो कोण ऐकेसन काय करी बट ये ना भरोसा. वाघने फक्त एवढंच ऐक आभाय पड रायनं. लांडगाना पुढे वाघ पै. वाघ पुढे मांगे लांडगा, मांगे कोला, मांगे ससा. प्रत्येक गावमा एक माणूस आडवय दिंडीले. 4 जण पै राहतात. पैता 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 जंगलमा एक पाणी तलाव होता. त्या तलावावर 2 गधडा पाणी पिरांतात.
गदडा कितलं बी चांगलं पाजा गदडा खराबच पिते. 2 गदडा पाणी पिल्यानंतर पहिला गदडानी पाणी पिलीनं फुरफुर कर दिनं पहिलं गदड दुसरा गदड आले म्हणे देख बट जंगल पैरायनं. मग ते दुसरं गदड पहिला गदड आले म्हणे जंगल पैरायनं तुने काय मीटर जई रायनं पडू दे. पण ते पहिलं गदड दुसरा गदड आले म्हणे येडा जंगल पैरायनं यनमा नवल नाही 1 नंबरले आपला राजा वाघ पैरायना जंगल मा 100% काहीतरी घडेल. ते दुसरं गदड पहिला गदड आले म्हणे येडा जंगलना राजा पळू दे नाही तर कोण लेबी पळू दे आपलं आपलं पाणी पी आणि उखळला बाकी काही करू. पण ते पहिलं गदड काही सोय खाये नाही. ते पहिलं गदड दुसरा गदड आले म्हणे येडा जठ्या जंगलला राजा पैराय ना तर ते आपल्यासारखा गदड असली काय किंमत उनी. विचारले उपादन माहेर नको. ते दुसरं गदड पहिला गदड आले म्हणे येडा रिकाम्या परेडी करू नको. आपण रिकाम्या परेडी करतस म्हणून लोके आपले गदडा म्हणतस. रिकाम्या परेडी करू नको. पण ते पहिलं गदड काही सोय खाये. ते पहिलं गदड म्हणे येडा आयक जंगलना राजा वाघ पहिलाय ना दोघी गदडा वाघ कडे घ्या. राजा काय जाय काबर पहिरायनात. वाघ म्हणे थकी गुवाई गोष्ट करीशी मला काहीच माहित नाही. तुमले जे बी काय विचारा त्या मागला बानटले विचारा. दोघी गदडा ससाकडे जावं लागणार. ससाने लांबून गदड असले देख लांबून आवाज दिल्या पया 1 नंबरले आपला राजा वाघ पैराय ना वर तोंड लिसन मनाकडे येऊ नका पया. फक्त एवढंच ऐक दोघी गदडा वाघ ना पुढे पया. गदडा पुढे मागे वाघ गदडा पुढे मागे वाघ जेवढा जोर मा गदडा पये तेवढा जोर मा गदडासनी मांगली लात वागले बटे. वाघनी पैता विचार कया आभाय पडेल परवडी पण गदडानी एक बी लात परवडणार नाही. वाघ पळता बाहेर उडा. ससा जवळ गया. ससाना असा दोघी कान हातमा धरात आणि बरोबर आपला डोळा समोर आणा. वाघ म्हणे ससाला रे तू म्हणा एक घासना बी नाहीये. तुले पहिला प्रश्न आणि शेवटला प्रश्न जंगल मा काय घडेले प्रामाणिकपणे सांग. तू जंगलना राजा वाघ तनाडेले जर काही खोटं निघणं तर तुले आठेच एकदम खरं सांग. तो ससा म्हणे वाघले राजा मला फक्त खाली ठेव. तू म्हणा दोघी कान धरलेत मला असं बोलता येणार नाही. म्हणा रे तुले जमीनवर ठेवस पण जर तू पडी गया तर या जंगल मा जेवढा ससा आहेत एकले मी सोडणार. एकदम खरं सांगतो म्हणे. वाघनी ससाले खाली ठेव आणि मग ससाने सांग मायनी शपथली सांगस म्हणे राजा जंगल मा काय घडेले मला काहीच माहित नाही म्हणे. विठ्ठल म्हणे का रे जंगल मा काही घडले मग तू इथला तंगाडात काबर पळणारा कितला होतात 4 5 नाही ना तुमनं गणित चुकी राहिली 6 होतात. पहिला ससा त्यांना पुढे बोल त्यांना पुढे 2 त्यांना पुढे 2 बोला ना ते त्यांना पुढे 2 एकले बी अक्कल. सशाचं ऐकलं 6 लोकांनी जीवाची फजिती करून घेतली पण शहानिशा केली नाही. दृष्टांत सोडा सिद्धांताकडे या. तसं तुम्ही आम्ही इतर लोकांचं ऐकून या संसारामध्ये या जीवाची फजिती करून घेतो. हा जीवरूपी वाघ संसार करता 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 4 जणांच्या खांद्यावर गावाच्या बाहेर निघून जातो तरी या जीवरूपी वाघाला या कलियुगामध्ये सुख मिळत नाही. मग साधकांनी तुकोबांना प्रश्न केला तुकोबा या कलियुगामध्ये आम्हाला सुख पाहिजे आम्ही कुणाच्या संगतीत जावं आम्ही कुणाची संगती करावी की जेणेकरून ह्या देहाला या कलियुगामध्ये सुख मिळेल. माझ्या तुकोबांनी सांगितलं काळजी करू नका. जर या देहाला या कलियुगामध्ये सुख पाहिजे असेल तर मी तुम्हाला संतांची किंवा भक्तांची लक्षणं सांगतो. ही लक्षणं ज्यांच्यात दिसतील त्यांच्या संगतीत जायचं जीवाला सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या तुकोबांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये पहिलं लक्षण सांगितलं. हाय विजय तो दाता झाला नारायणा विजय तो दाता झाला नारायणा विषय तो द्या
पहिलं लक्षण सांगितलंय. काय संतांचं आणि भक्तांचं लक्षण? ज्यांचा चित्ताचा विषय एक भगवान परमात्मा झाला आणि व्यवहारातल्या 4 गोष्टींचा त्याग संतांनी केला. मायबापा दीन हृदय ज्यांनी आपलं सर्व आयुष्य देवाच्या चरणावर समर्पित केलं. मायबापा त्या संतांच्या संगतीत जायचं. संतांचा अवतार करायच्या करताय की समाजाचं हित व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, याच्याकरता संतांनी अवतार घेतला. मायबापा जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारी परोपकारी, देह कष्ट परोपकारी परोपकारी. जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांना विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता संतांचा अवतार कार्य माय बापा. पण नाही कळाले तुम्हा आम्हाला संत. अरे जर तुम्हा आम्हाला संत कळाले असते तर पैठणच्या नाथबाबांच्या अंगावर 108 वेळा थुंकलं नसतं. पण 108 वेळा थुंकून सुद्धा शांती ब्रह्म नाथबाबांनी त्याच्या घरी जावं आणि त्याला सांगावं, बाबा तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेच्या स्नानाचं पवित्र असं पुण्य प्राप्त झालं. हा संतांचा अधिकार होता. माय 108 वेळा थुंकलं. नाथबाबांनी त्याला म्हणावा, तुझ्या पायांची मालिश करून देतो. हा माझ्या नाथबाबांचा आयुष्य अधिकार होता. माय बाबा जीवनामध्ये माणसाने 4 चतुसूत्री ठेवली पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञान पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वैराग्य पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये भक्ती पाहिजे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती पाहिजे. हे 4 तत्व ज्याच्याकडे आहेत तो जगात सगळ्यात श्रीमंत आहे. माय बापा प्रत्येकाच्या जीवनाकडे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. मग ज्ञान कुणाकडे मिळेल? जर ज्ञान पाहिजे असेल तर माझ्या ज्ञानोबांकडे जावं लागेल. कारण जगाच्या पाठीवर ज्ञानोबांसारखा ज्ञानी अजून होणे नाही. माय बापा भक्ती पाहिजे असेल तर संत शिरोमणी नामदेव रायांकडे जावं लागेल. माय बापा वैराग्य पाहिजे असेल तर जगद्गुरु तुकोबांकडे जावं लागेल. वैराग्याच्या संदर्भाने एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा नाही तर सोडून द्या. देहूंच्या तुकोबांच्या वैराग्यानंतर जेऊरच्या तुकोबांचं वैराग्य, तुकोबांचा विषय संपला. देहूंच्या तुकोबांच्या वैराग्यानंतर जेऊरच्या तुकोबांचं वैराग्य आपल्याकडून अंगीकारणं सोपं नाही. वैराग्य पाहिजे असेल तर तुकोबांकडून आणि शांती पाहिजे असेल तर शांती ब्रह्म नाथबाबांकडून. 108 वेळा थुंकलं पण त्याला प्रसाद देऊन मुक्त करून टाकलं. माहिती संतांचा अवतार कार्य तुमच्या आमच्या सर्वांच्या चांगल्या करताय, जगाच्या कल्याणा करताय. पण तुम्हा आम्हाला संत नाही कळाले. अरे जर संत कळाले असते तर माझ्या तुकोबाचा गाथा लोकांना पाण्यामध्ये बुडवला नसता. अरे जर संत कळाले असते तर माझ्या तुकोबाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं नसतं. माय बापा नाही कळाले. माझ्या तुकोबाने उपदेश केला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. संतांनी प्रसंगी तुम्हा आम्हाला विनंती केली, तुमचा आमचा पाया पडले संत. मला सांगाय लहान्याने मोठ्याचा पाया पडावा का मोठ्याने लहान्याचा पाया पडावा? लहान्याने मोठ्याचा पाया पडावा, मोठ्याने लहान्याचा पाया पडू नाही. माझा पुढचा प्रश्न, तुकोबा आपल्यापेक्षा मोठे होते का लहान होते? मोठे होते. निश्चित तुकोबा आपल्यापेक्षा मोठे होते तरी तुकोबा आपला पाया पडतायत. लागून या पाया विनवितो. पण तरी आपण सुधारणं. संतांचा अवतार करे जगाच्या कल्याणा करताय. माझ्या ज्ञानोबांचा अवतार करे तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे. पण नाही कळाले तुम्हा आम्हाला ज्ञानोबा माय बाबा. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेने देहांत पराचित्त घ्यावा. तात्कालीन त्या परिस्थितीमध्ये विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला गुरूंच्या आज्ञेमुळे. गुरूंनी पुण्य आज्ञा केली आणि संसारामध्ये यावं लागलं. आणि संसारामध्ये आल्यानंतर 4 आपत्ती झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. 4ही आपत्ती आळंदीमध्ये राहू लागली. पण आई वडिलांच्या मनामध्ये उदात्त हेतू होता, आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांची मौंज आळंदीमध्ये व्हावी आणि आळंदीतल्या समाजानं आमच्या मुलांचा स्वीकार करावा. जगाच्या पाठीवर माय आणि बाप नावाचंच पात्र आहे की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं अशी इच्छा करतात. दुसरं कुणालाच वाटत नाही की इतरांचं कल्याण व्हावं.
त्या आई वडिलांनी विचार केला आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, आपल्या मुलांची मौंज व्हावी, म्हणून पैठणच्या धर्मसभेमध्ये गेले, शुद्ध पत्र आणलं. त्या शुद्ध पत्रावर लिहिलं होतं जर तुम्ही देहांत प्रायचित्त घेतलं तर आळंदी मधला समाज तुमच्या मुलांची मौंज करेल आणि सांभाळ केल्याशिवाय राहणार. पैठण मधून शुद्ध पत्र आणलं. रात्री घरी आले, ते शुद्ध पत्र देवाऱ्याजवळ ठेवलं. चारी भावंड झोपलेली होती, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. सगळ्यात लहान माझ्या मुक्ताई होत्या. आई साहेबांनी मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, सगळ्यांचा चेहऱ्यावरून हात फिरवला. रात्री घर सोडलं, इंद्रायणीच्या काठाजवळ गेले आणि देहांत प्राचित्त घेतलं, देह समर्पित केला. सकाळी सगळ्यात अगोदर ज्ञानदादा उठले. ज्ञानदादाने बघितलं, ते शुद्ध पत्र वाचलं आणि वाचल्यानंतर रडायला लागले. त्यांचा रडण्याचा आवाज ऐकून मोठे बंधू उठले. निवृत्तीनाथ दादा, ज्ञाना काय झालं रे? शुद्ध पत्र हातामध्ये दिलं. दोघं भावांच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा आहेत. दोघांना विचार केला, मुक्ताई अजून लहान आहे, झोपलेली. ती उठल्यानंतर अगोदर आई म्हणून हाक मारते, आज घरात आई. दोघांनी आपला रडणं आवरलं आणि अगदी अर्ध्या तासामध्ये मुक्ताई उठली आणि मुक्ताईने आवाज दिला, आई. पण आई आज होकार देण्याकरता घरात नव्हती. ज्ञान दादा, दादा आई कुठे गेली? ज्ञान दादाने उत्तर दिलं, मुक्ता तुझ्याकरता भिक्षा मागण्याकरता आई आळंदीमध्ये गेली. मुक्ताईने उत्तर दिलं, दादा नको ना कुठं बोलू, आजपर्यंत आई कधीच आळंदीमध्ये इतक्या लवकर भिक्षा मागण्याकरता गेली. बराच कालखंड गेला, आई येत नाहीये. शेवटी ज्ञानदादाने सांगितलं, मुक्ता एक सांगतो, आज नंतर आई पुन्हा कधीच वापस येणार. मुक्ताईच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा आल्या आणि मुक्ताईने सांगितलं, दादा अरे थोडा अगोदर सांगितलं असतं एवढा त्रास झाला नसता. दिवसा मागून दिवस जायला लागले. मुक्ताईची जबाबदारी ज्ञानदादावर आली. एके दिवशी सहज मुक्ताईला भूक लागली आणि मुक्ताईने सांगितलं, दादा भूक लागलीये. ज्ञानदादांनी भिक्षेची जोडी हातामध्ये घेतली आणि भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये गेले. प्रत्येकाच्या घरावर जावं, आवाज द्यावा, ओम भवती भिक्षाम देई, ओम भवती भिक्षाम देई. ज्या ज्या घरावर जावं लोकांनी दार लावून घ्यावं. संपूर्ण आळंदी पायाखाली घातली पण कोणीच भिक्षा दिली नाही. 4-5 घराची भिक्षा माझ्या ज्ञानदादाला मिळाली. सिद्ध बेटाकडे वापस येत असताना वाटेमध्ये विसोबा केसर भेटला. त्याने थांबवलं, ज्ञाना कुठे गेला होता? काका मुक्ताईला भूक लागलीये म्हणून भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये आलो. दिली का रे भिक्षा? नाही ना काका. ज्याच्याही घरी गेलो लोकांनी दार लावून घेतलं, पण 4-5 घराची भिक्षा मला एवढी घेतो आणि माझ्या मुक्ताईला जीव घालतो. त्या विसोबाने सांगितलं, ज्ञाना दाखव ती भिक्षेची जोडी, तुला कोणी काय दिली? ज्ञान दादाला वाटलं फक्त जोडीच बघतोय ना. ती भिक्षेची जोडी विसोबाच्या हातामध्ये दिली आणि त्या विसोबाने मिळालेली भिक्षा चिखलात टाकून दिली. एवढ्यावर नाही थांबला आई, एवढ्यावर नाही थांबला. त्या विसोबाला वाटलं मी गेल्यानंतर कदाचित हा ज्ञाना चिखलामध्ये पडलेली भिक्षा उचलेल, म्हणून जाताना त्या विसोबानं ती चिखलात टाकलेली भिक्षा पायानं चिखलामध्ये पूर्ण मिक्स करून दिली आहे. दादाला राग आला. रागाच्या भरात ज्ञानदादा सिद्ध बेटावर आले, ताटी बंद केली आणि ताटी बंद करून आतमध्ये बसले आणि माझ्या मुक्ताईने ज्ञानदादाला विनंती केली, दादा दादा ताटी उघडा, दादा ताटी उघडा, विनंती करताना ताटी उघडा. माझ्या ज्ञानदादाने विचारावं, मुक्ता ताटी उघडतो पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्या आई वडिलांनी देहांत प्राचित्त घेतला तुझ्या माझ्यासाठी, तुझा माझा सांभाळ व्हावा, आळंदीमध्ये आपली मौज व्हावी, आळंदीतल्या लोकांनी आपला सांभाळ करावा, याच्याकरता आपल्या मायबापांना देहांत प्राचित्त घेतला, पण मुक्ता आजही समाज आपला स्वीकार करायला तयार नाही. सांग आपल्या मायबापाची काय चुकी होती? सांग कशा करता देहांत प्राचित्त घेतला आपल्या करताना, तरी समाज स्वीकारायला तयार नाही. माझ्या मुक्ताने सांगितलं, दादा समाजाच्या कल्याणाकरता आपला जन्म आहे, समाजाच्या उद्धाराकरता आपला जन्म आहे. त्रास होऊ द्या, किती जरी त्रास दिला तरी आपल्या समाजाकरता जगायचंय. माझ्या ज्ञानदादाने विचारलं, मग ठीक आहे मुक्ता ताटी उघडतो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. संत म्हणावं तरी कुणाला? संतांची परिभाषा काय? माझ्या मुक्ताने सांगितलं, दादा ऐकायची संतांची परिभाषा. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे,
क्षमय तो संत दादा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडात ज्ञानेश्वरा असं 11 वेळा घडलं 11 वेळा माझ्या मुक्ताईने उपदेश केला स्वतंत्र प्रकरण लिहिलं गेलं त्या प्रकरणाला नाव दिलं ताटीचे अभंग 11 वेळा माझ्या मुक्ताईने उपदेश केला माय बापा आळंदीमध्ये लोकांना ज्ञानदादाला दीक्षा दिली नाही आज त्या आळंदीचा महिमा ऐका रात्री 1 वाजता एखादी साधक आळंदीमध्ये जाऊ द्या तो वारकरी असो किंवा नसो ज्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानदादाला दीक्षा दिली नाही आज त्या आळंदीमध्ये रात्री 1 वाजता गेलेला साधक उपाशी झोपत नाही हा त्या आळंदीचा आजचा महिमा आहे माय बाबा ज्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानदादाला दीक्षा दिली नाही माय बाबा म्हणून संतांनी देहाचा जनाचा त्याग केला न एवढे जन कारण जनाने संतांना त्रास दिला माय बापा म्हणून संतांनी जनाचा त्याग केला संतांनी धनाचा त्याग केला संतांना माहिती होतं देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय ह्या देहावर आपली सत्ता नाही आणि धनावर आपली सत्ता नाही देह काळाच्या तावडीत आहे आणि धन कुबेराच्या तावडीत आहे माय बापा कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा आपल्या आयुष्यातला कुठला दिवस शेवटचा असेल तुम्ही आम्ही सांगू शकत नाही माय बापा घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश काळाची बावडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप काळ आपल्यावर टपून बसलाय कधी जाऊ याचा भरोसा नाही देह आपला नाही धन सुद्धा आपलं नाही आपण पैसा कमवतो पण या धनावर आपला अधिकार नाही पटकन बोला माय बापा बंगला 30 लाखाचा आहे आपली शेवटची आंघोळ बंगला 30 लाखाचा शेवटची आंघोळ अंगणात आहे त्या 30 लाखाच्या बंगल्यावर सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याकरता गच्चीवर सोलर बसवलं पण अंगणातल्या आंघोळीसाठी 5 रुपयाच्या मडक्यातलं गरम पाणी आहे माय बापा बंगला 30 लाखाचा आहे त्या 30 लाखाच्या बंगल्यामध्ये बाथरूम मध्ये हमाम लाईफ बॉय फेअर अँड लवली रेक्सोना नाना प्रकारची साबणं सकाळी आंघोळी करतायत पण अंगणातल्या आंघोळीसाठी 5 रुपयाची साबणाची वडीने एक अत्तरची डबी आहे माडी काय लागतं अंत्ययात्रेला 2 मूठ मुरमुरे 1 लाल चादर 1 उलटा तांब्या 1 नारळ 1 गादी 1 उसशी टोटल बिल 3,500 जीएसटी धरी 4,000 लईस कोणले हाऊसुनी तर 6,000 ना गौऱ्या 3,500 ना बँड 12,000 आणि या पहिलं 3,500 16,000 मग आपलं गावना बाहेर ते प्रेत तिरडीवर टाकल्यानंतर त्या प्रेताकरता माय बाप भाऊ बहीण सगळे शोक करतात सगळे जण त्या प्रेताकरता शोक करतात रडतात पण तो प्रेत सजवणारा व्यक्ती एवढ्या गर्दीमधून आवाज देतो ऐका शेका कोणा खिसामा कपाला लावायचा रुपया सुद्धा आपल्या खिशातला नाहीये अरे याद रखो सिकंदर के हौसले तो आली थे जब गया दुनिया से तो दोनों हात खाली थे सिकंदर नावाचा राजा होता आयुष्यभर राज्य केलं जगावर पण जगावर राज्य करणारा सिकंदर मात्र जाताना सांगतो आपल्या राज्यामध्ये मी मेल्यानंतर माझे हात तिरडीमध्ये बांधायचे नाही मोकळे सोडायचे तर सिकंदराने संदेश दिला राज्य करणारा सिकंदर मात्र आयुष्य खाली हाताने जातोय मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए लेकिन वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने में अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमा कर अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमा कर ना कफन में जेबे ना कब्र में अलमारी और मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे पण यमाच्या दरबारामध्ये भ्रष्टाचार नाही सांगा यमाला यमा माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे 5 लाख घे आणि माझं 5 वर्ष आयुष्य वाढून दे ऐकल तो नाही ऐकणार सोबत 1 रुपया सुद्धा येत नाही माडी हे घर आपलं नाहीये ही गली आपलं काहीच नाही आपलं घर गावाच्या बाहेर आहे कोणतं स्मशानभूमी आपलं घर स्मशानभूमी आहे आणि मी ह्या मताचा आहे ती गावाच्या बाहेर असणारी स्मशानभूमी ती गावाच्या बाहेर नाही पाहिजे ती गावाच्या मास सेंटरला पाहिजे डायरेक्ट सेंटरला गावना खबर सकाळी उठल्यानंतर ती दिसली पाहिजे पहिले आणि रात्री झोपण्या अगोदरची स्मशानभूमी दिसली पाहिजे आणि मनामध्ये विचारायला पाहिजे गरीब बी आठेच आणि श्रीमंत बी ही
किती जरी पैशावाला असला तर जळण्याकरता एकच ठिकाणे माय बापा हो. मग इथला पैसा कसा करता कमाडतोस द्याना बट मन नावर करी तरी कोणीच करणार नाही बाबा. आपलं एकच आहे बादली खंगाय खंगाय पैसा संगाय संगाय एवढं जे आपलं. जरूर कमवा पैसा जरूर कमा पण ऐका दिवसाला 100 कमवताय 10 रुपये देवा करता खर्च करा. दिवसाला 1000 कमवताय 100 देवा करता खर्च करा. दिवसाला 1,00,000 कमवताय 10,000 देवा करता खर्च करा. का तुमच्या 10,000चे लाख करणारा देव आहे आणि लाखाचे 10,000 करणारा सुद्धा देव जे माय बापा. म्हणून या देहावर आपली सत्ता नाही धनावर आपली सत्ता नाही. देव हे काळाचे धन कुबेराचे. म्हणून संतांनी धनाचा त्याग केला. संतांनी आई वडिलांचा त्याग केला. पण कुठले आई वडील जे आई वडील भक्तांना परमार्थ करण्यामध्ये आडतात अशा आई वडिलांचा त्याग सांगितला. एवढी भक्ती होती माझ्या प्रल्हादाची पण त्याच्या भक्तीमध्ये हिरण्यकशिपू नावाचा बाप अडवायचा. असा बाप असेल तर त्या बापाचा त्याग करावा. जिच्यामुळे 14 वर्ष वनवास प्रभू रामचंद्रांना भोगावा लागला. कैकई सारखी माता असेल तर त्या मायेचा त्याग करावा. रावणासारखा दुष्ट बंधू असेल तर त्या बंधूचा त्याग करावा. संतांनी एवढे जन धन माता पिता या चारही गोष्टींचा त्याग करून आपल्या चित्ताचा विषय एक भगवान परमात्मा करून घेतला. अशा संतांच्या संगतीत जायचं आणि या जीवाला सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे महाराज आम्हाला आत्ता तुकोबांचं दर्शन पाहिजे आम्हाला आत्ता ज्ञानोबांचं दर्शन पाहिजे. कारण ज्ञानोबांना जाऊन जवळजवळ 750 वर्ष होऊन जात आहेत. तुकोबांना जाऊन 375 वर्ष होत आहेत. आम्हाला आता ज्ञानोबा पाहिजे आम्हाला आता तुकोबा पाहिजे. ऐका ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे त्याच्या घरामध्ये माझ्या ज्ञानोबाचं वास्तव्य आहे. ज्याच्या घरामध्ये तुकोबा आहे गाथा आहे त्याच्या घरामध्ये माझ्या तुकोबाचं वास्तव्य माय बापा हो. म्हणून गाथ्याचं पारायण करा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. तुकोबाची ज्ञानोबाची संगती मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी मोठ्या प्राणावरती हात करा. करावरती हात सगळा कवच आम्हीच बोला ना फक्त इकडे बटेल तिकडे बटेल सर्वांना सरळात बेटे बेटे सावधान. एक टाळी वाजायची एक टाळी. पहिले सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचंय. बघू बरं आपला आवाज सिग्नल पॉइंट पर्यंत गेला पाहिजे आणि सकाळपासून लोक 8ला आला पाहिजे. सर्वांनी जोरात म्हणायचं माझ्या मागे जय श्रीराम जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की गो माता की अपने अपने माता पिता की. हात वरती हात खाली करा नाही. एक टाळी एक टाळी एक जोरात अजून जोरात अजून जोरात. टाळी वाजल्यामुळे 6 महिना अटॅक येत नाही. आणि जो एकदम प्रामाणिकपणे टाळी वाजी कीर्तन संपल्यानंतर घर जाताना त्याला 500 रुपये सापडतील. वाजा हरी विठोबा Kumar
कुमाई मुबारक माये मुबारक 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 कुमाई 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 मुबारक करा हात खाले. जायरे करजदार हे 15व वर्ष आहे. 14 वर्षांना 8 कीर्तनकार. कितला त्यात हिशोब करा. मनाविषयी गणित नाही, मनाविषयी मराठी. 14 प्रमाणे 8. हा करा ना पटापट. 112 आणि ह्या वर्षांना मी 4था आहे म्हणजे 116 कीर्तनकार आमना माती मा घालाय का तुना सगट. तू आम्हाला सांगशील का हात काले कर बो असं बाकी नसता बघतो विठोप्पा रकुमाई चालते तुम्ही रातभर. यथामती यथावकाश अभंगाच्या एकाचनाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ह्या अभंगाचा भावार्थ असा असेल असं मी म्हणणार नाही. जे काही चांगलं होतं माझे गुरुवर्य खानदेशरत्न प्रेममूर्ती ज्ञानेश्वर माऊली बेलतवाडेकर यांचा पायाचा प्रसाद तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटी एकच सांगेल, जीवन एकचदा मिळतं. पुन्हा पुन्हा जीवन. एकदा का आपला फोटो भिंतीला लागला तर तो वर्षभरामध्ये फक्त एकचदा खाली उतरतो. कधी पित्तरपाटा ते पित्तरपाटा मधमातेले कोणी फडकं सुद्धा मारत नाही. मग या समाजाकरता जीवन जगण्यापेक्षा देवाकरता जगा माय बाबा. रडायचं असेल देवासाठी, जगायचं असेल देवासाठी, जे काही आयुष्यामध्ये करायचं असेल ते माझ्या देवासाठी करा माय बाबा. आयुष्य एकचदा मिळतं, पुन्हा पुन्हा नरद्याची प्राप्ती नाही. मनुष्य जन्म एकचदा मिळतो आहे. मग एकदा मिळाला आहे ना, आपण गेल्यानंतर लोकांनी समाजाने आपलं नाव काढावं. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपाने तुम्ही आम्ही गावामध्ये तालुक्यामध्ये नातेवाईकामध्ये शिल्लक राहिलं पाहिजे. एवढं आपण चांगलं जगलं पाहिजे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आषाढी कार्तिकीचा 16 सर्वांनी आपल्या जीवनामध्ये ठेवा. एकादशीचं पवित्र असं व्रत आपल्या जीवनामध्ये सगळ्यांनी ठेवा. माय बापू ऐका, शेवटची 2 वाक्य जबाबदारीने बोलतो, पटलं तर बघा नाही तर सोडून द्या. शेवटची 2 वाक्ये जबाबदारीने बोलतो, पटलं तर बघा सोडून द्या. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला मुलगा 6व्याच वर्षी कुराणाचं पठण करतो. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला मुलगा 6व्याच वर्षी कुराणाचं पठण करतो. 6व्याच वर्षी रमजानचा 1 महिन्याचा रोजा कडक करतो. तर हिंदू समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलाने 6व्याच वर्षी ज्ञानेश्वरी आणि गाथा का वाचू नये? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा माय बापा. हिंदू समाजामध्ये जन्माला आलेल्या मुलाने 6व्याच वर्षी एकादशी का धरू नये? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. पण शोकांतिका आहे, आपला 6 वर्षाचा मुलगा बाजूला ठेवा. आमची वय 60 झाली अजून आम्ही एकादशी करत नाही. आमची वय 60 झाली अजून आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी नाही, अजून आमच्या हातामध्ये गाथा नाही. माय बापा मी या मताचा आहे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसाने मरूच नये. जो ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मेला त्याला वरती खूप यातना सहन कराव्या लागतील माय बापा. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर कमीत कमी एकदा तरी, मी एकचदा म्हणतोय तसं तर दररोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कारण तुमले तेवढा वेळ नाही, पण ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसाने मरूच नाही माय बापा. आणि एक विनंती करतो, आपल्या मुलांना धर्माविषयी जागृत करा. आपल्या धर्म मुलांना पटवून द्या. आपल्या धर्माचे महाभारत असेल, रामायण असेल, ग्रंथ आपल्या मुलांना पटवून द्या. संत आपल्या मुलांना पटवून सांगा. शोकांतिका आहे, शोकांतिका आहे, आपल्या मुलांना आपला पवित्र असा धर्म ग्रंथ गीता माहिती नाही. गीता से क्या नाता है? गीता हमारी माता है. सांगितलं पाहिजे आपण आपल्या मुलांना धर्माविषयी, जागृत केलं पाहिजे आपण आपल्या धर्माविषयी. नाही तर येणारा कालखंड अवघड आहे माय बापा.
दुसरी गोष्ट, मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. सगळ्यात मुलं बिघडायचं कारण म्हणजे फक्त मोबाईल, आणि त्याला एकमेव घरातला जबाबदार व्यक्ती म्हणजे माय. तुम्हीच जबाबदार याला, दुसरं कोणीच नाही. तुम्हाला पोरगा जेवण करत नाही, भाऊ जरा मोबाईल दे आणि 2-3 घास खाय. आणि आम्ही जमत मागून तर तुम्हाला एकच वाक्य, मारू नका, एकच आहे आपले. तुमले मनी विनंती आहे, पोऱ्या सोड देवा ना. समजलं? पोऱ्या सोड देवा ना, पण थोडं जर कमी मार्जात. तर बाबांनी सांगले असं करू नका. म्हणून महिला मंडळ, मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका. आयुष्य मुलांचं खराब करू नका. आनंदाने जीवन जगा. परमार्थ आपल्या अंतःकरणामध्ये ठेवा. आईवडिलांची सेवा करा. सासू सासऱ्यांची सेवा जीवनामध्ये ठेवा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आषाढी कार्तिकीचा सोहळा करा. बोलता बोलता काही चुकीचं बोललं गेलं असेल, माझ्या बुद्धीचा दोष ते चांगला असेल, माझ्या आईवडिलांचा गुरूंचा आशीर्वाद. सेवेकरता उपस्थित संत तुकाराम भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, गणेशजी महाराज, मयूरजी महाराज, यशवंतजी महाराज, विनेकरी काका, पेटीवाले काका, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. वनाजी महाराज सगळ्यांचे आभार मानतो. ज्येष्ठ कीर्तनकार आमचे रघुनाथ सर आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आमचे दादा आहेत, सगळ्यांचे मनापासून. तरवाडेकर भजनीमध्ये आलेले आमचं महावीर कॉलेजचं भजनीमठ आहे, त्यांचं देखील सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. हे कीर्तन तुम्हाला 5-6 दिवसामध्ये लाईव्ह पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल. त्यांनी या कार्यक्रमाची शूटिंग केली आमचे मुकेश दादा भयानेकर, त्यांचं देखील सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. शरद काकांचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये परत एकदा प्राप्त करून दिली, ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. दादा तुमचं देखील मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही म्हणाल भाऊ सगळ्यांना आभार मानात, तर आम्ही इथला उणू नसतो तर तू कोणासमोर बुकना असता. तुम्हाला बी सगळ्यांना डबल आभार. तुमचे नियमाप्रमाणे 15 मिनिटं जास्त घेतले. दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या अपवित्र वाणीला याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराजाने माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.